फ्रेंड्स, आज आपण चेंज व्हॉइस प्रयोग बदलणे याचा पार्ट नंबर 2 अभ्यासणार आहोत. यामध्ये पॅसिव्ह व्हॉइस चेंज इंटू ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजेच कर्मणी प्रयोगाचे कर्तरी प्रयोगात कशा प्रकारे बदल करायचा ते आपण अभ्यासणार आहोत. यापूर्वी पार्ट फर्स्ट मध्ये आपण ऍक्टिव्हचे पॅसिव्ह कशा प्रकारे करायचे अतिशय सविस्तरपणे व्यवस्थितपणे आपण अभ्यासलेला आहे. त्याचप्रमाणे आज आपण पॅसिव्हचे ऍक्टिव्ह कशा प्रकारे केले जाते ते आता आपण अभ्यासणार आहोत. लेट्स स्टार्ट चेंज द व्हॉइस. दोन मुख्य प्रकार आहेत, ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइसचे पॅसिव्ह व्हॉइस कसे करायचे ते आपण पार्ट नंबर फर्स्ट मध्ये पाहिलेले आहेत. आता आपण जे अभ्यासणार आहोत ते पॅसिव्ह व्हॉइसचे ऍक्टिव्ह व्हॉइस करत असताना 3 महत्त्वाचे शब्द सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट्स, कर्ता, क्रियापद आणि कर्म. वाक्यातील क्रिया ज्या शब्दाने दर्शवली जाते आपण त्यास आपण क्रियापद असे म्हणतो आणि क्रिया जो कोणी सुरुवातीला करतो त्यास आपण कर्ता म्हणतो आणि क्रिया ही कर्त्याशी मर्यादित न राहता पुढे जाऊन ज्याच्यावर घडते त्यास आपण कर्म असे म्हणतो. कर्ता, क्रियापद, कर्म ओळखल्यानंतर आपल्याला पॅसिव्हचे ऍक्टिव्ह करत असताना सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट्स यांच्या जागेमध्ये आपल्याला अदला बदल करायचे आहे आणि हे जे बदल करतो त्यासच आपण पॅसिव्ह व्हॉइसचे ऍक्टिव्ह व्हॉइस करणे किंवा चेंज व्हॉइस असे म्हणत असतो. तर सुरू करूया पॅसिव्ह व्हॉइसचे ऍक्टिव्ह व्हॉइस कसे करायचे हे एका सूत्राच्या द्वारे. पॅसिव्ह व्हॉइस चेंज इंटू ऍक्टिव्ह व्हॉइस कर्मणी प्रयोगाचे कर्तरी प्रयोगात बदल करणे. कर्मणी प्रयोगाचे कर्तरी प्रयोगात बदल पुढील नियमानुसार करायचे आहेत. म्हणजे प्रथम दिलेल्या वाक्यातील पुढील बाबी ओळखणे खूप महत्त्वाचे आहेत. तर पहिले सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट्स ओळखणे, त्यानंतर त्या वाक्यात येणारे बाय, बीन, बीइंग, बी हे शब्द काढणे, रिमूव्ह म्हणजेच काढणे. हे शब्द काढल्यानंतर वाक्यातील काळ म्हणजेच फॉर्म ऑफ वर्ब ओळखणे आणि त्यानंतरच आपण वाक्यात योग्य तो क्रियापद वापरू शकतो. त्यासाठी आपल्याला क्रियापदाचे 3ही रूप माहित असणे आवश्यक आहे. त्यानंतर प्रोनाउन चेंजेस सर्वनामातील बदल माहित असणे आवश्यक आहे. द्वितीय असेल तर प्रथमा घेणे. मग ते द्वितीय असेल तर प्रथमा घेणे, तर या ठिकाणी द्वितीय कोणते असेल? द्वितीय जर मी असेल तर आय घेणे, अस असेल तर वी घेणे, यू असेल तर यूज येणार, हिम असेल तर ही, हर असेल तर शी, इट साठी इटच येणार आणि देम साठी दे. म्हणजे सुरुवातीला पॅसिव्ह व्हॉइस हे ऍक्टिव्ह व्हॉइस करत असताना ह्या बाबी माहित असणे, ह्या प्राथमिक गोष्टी चांगल्या प्रकारे माहित असणे गरजेचे आहे. त्यामध्ये सब्जेक्ट, व्हर्ब, ऑब्जेक्ट, काळ, क्रियापदाचे 3ही रूप आणि प्रोनाउन चेंज हे महत्त्वाचे आहेत. आता आपण प्रत्यक्षामध्ये वाक्य सोडताना काय कोणते सूत्र वापरायचे ते आपण अभ्यास. व्हॉइस करत असताना पुढील सूत्राचा आपल्याला खूप उपयोग होणार. बाय नंतरचा भाग प्रथम घेणे, सब्जेक्ट घेणे किंवा बाय नंतर द्वितीय असेल तर त्याची प्रथमा करणे. म्हणजेच दिलेले वाक्य हे पॅसिव्ह व्हॉइसचे आहे हे ओळखून त्यानंतर बायचा नंतर येणारा शब्द, बाय नंतर येणारे भाग इथे घेणे आवश्यक आहे. त्यानंतर क्रियापद काळानुसार घेणे, त्यानंतर कर्म, वाक्यातील एक्स्ट्रा शब्द आणि शेवटी पूर्णविराम. याप्रमाणे आपण पॅसिव्ह व्हॉइसचे ऍक्टिव्ह व्हॉइस करू शकतो आणि तयार केल्यानंतर वाक्य आपले कर्ता, क्रियापद, कर्म, वाक्यातील राहिलेला भाग आणि शेवटी पूर्णविराम याप्रमाणे आपले वाक्य होणार. आपण इथून पुढे कोणतेही वाक्य पॅसिव्ह व्हॉइस चालू असेल तर ऍक्टिव्ह व्हॉइस करत असताना या सूत्राचा वापर करून आपण सोप्या पद्धतीने वाक्य सोडवू शकतो. आता आपण दिलेल्या उदाहरणावरून पॅसिव्हचे ऍक्टिव्ह व्हॉइस कसे करायचे ते आपण अभ्यासू. अ पोएम इज रिटन बाय रवींद्र. या वाक्यामध्ये बाय या शब्दामुळे आणि वाक्याच्या रचनेमुळे आपल्याला हे वाक्य पॅसिव्ह व्हॉइसचे आहे ते ओळखता आले. आता ह्या वाक्याचे ऍक्टिव्ह व्हॉइस करत असताना जे वाक्याच्या शेवटी बाय नंतरचा जो भाग आहे तो वाक्याच्या सुरुवातीला घेतला पाहिजे. तर याचे उत्तर रवींद्र राइट्स अ पोएम याप्रमाणे. राइट्स हा शब्द कसा घेतला आपण तर वाक्यात दिलेल्या वाक्यातील इज रिटन या शब्दावरून, इज हे वर्तमान काळातले आहे म्हणून त्यानुसार हे राइट्स ही क्रियापदाचं मूळ रूप आलेलं आहे आणि त्यास आपण एस प्रत्यय जोडलेला आहे. आणि त्यानंतर अ पोएम हे दिलेल्या वाक्यातील सुरुवातीला आलेला जो शब्द आहे कर्म ते आपण वाक्याच्या शेवटी घेतलेले आहे. म्हणजे या ठिकाणी आपण कर्ता आणि क्रियापद यांच्या जागेमध्ये आपण काय केलेली आहे, अदला बदल केलेली आहे आणि दिलेले जे पॅसिव्ह व्हॉइसचे वाक्य आहे ते आपण ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये केलेले आहे. रवींद्र जो बाय नंतरचा भाग आहे तो आपण प्रथम घेतला. राइट्स हे क्रियापदाचे योग्य रूप आपण त्या काळानुसार घेतलेले आहे आणि पोएम जे ऑब्जेक्ट्स आहे ते आपण आहे त्या ठिकाणी व्यवस्थित बदलून घेतलेलं आहे. तर याप्रमाणे कोणतंही वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आलेलं असेल दिलेल्या सूत्रानुसार
आपण वाक्य सोडू शकतो. याप्रमाणे आपण या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं जर असेल तर ते म्हणजे क्रियापदाचे योग्य रूप. त्यासाठी आपण पुढील चार्ट अभ्यासू. या चार्टनुसार आपण प्रत्येक वाक्य व्यवस्थित सोडू शकतो. पॅसिव्ह व्हॉइसचे ऍक्टिव्ह व्हॉइस करत असताना जेव्हा आपण काळानुसार योग्य क्रियापदाचे रूप घेत असतो तेव्हा हा चार्ट अत्यंत महत्वाचा आहे. त्यानुसार आपण योग्य अशी क्रियापद वापरू शकतो. एम इज आर असेल तर क्रियापदाचे मूळ रूप किंवा क्रियापदाला एस किंवा एस जोडावा. वॉज विअर असेल तर क्रियापदाचे दुसरे रूप. शाल बी विल बी असेल तर शाल विल क्रियापदाचे मूळ रूप. म्हणजेच हे साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ आणि साधा भविष्यकाळातील वाक्य असणार आहेत. त्यानंतर एम इज आर बीइंग असेल तर एम इज आर व्हर्ब आयएनजी म्हणजे प्रेझेंट कंटिन्यू टेन्स. वॉज वेअर बीइंग असेल तर वॉज वेअर व्हर्ब आयएनजी म्हणजे प्रेझेंट कंटिन्यू टेन्स आणि पास्ट कंटिन्यू टेन्स मध्ये बीइंग हा शब्द काढायचा आहे आणि मूळ क्रियापदास आयएनजी जोडायचा आहे. त्यानंतर हॅव हॅज बीन असेल तर हॅव हॅज प्लस व्हर्ब 3 म्हणजे क्रियापदाचे तिसरे रूप घेतलं पाहिजे म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. त्यानंतर हॅड बीन असेल तर हॅड प्लस व्हर्ब 3 म्हणजे पास्ट पार्टिसिपल घेतला पाहिजे म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्सचं वाक्य आपल्याला या ठिकाणी बनवता आलं पाहिजे. शाल विल हॅव बीन म्हणजे प्रेझेंट फ्युचर परफेक्ट टेन्स असेल तर त्या ठिकाणी बीन हा शब्द काढावा आणि शाल विल हॅव व्हर्ब 3 पास्ट पार्टिसिपल म्हणजे फ्युचर परफेक्ट टेन्सच्या सूत्रानुसार हे वाक्य सोडवलं पाहिजे. तर या चार्टनुसार आपण योग्य क्रियापदाचे रूप काळानुसार आपण वापरू शकतो. हा चार्ट परफेक्ट लक्षात ठेवला पाहिजे जेणेकरून आपण प्रत्येक पॅसिव्ह व्हॉइसचे वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस करत असताना योग्य क्रियापदाचे रूप वापरू शकतो. या ठिकाणी मॉरल ऑक्झिलरी आले असेल तर त्याचा वापर कसा करायचा. मे बी, माइट बी, मस्ट बी असेल तर मे, माइट आणि मस्टच घ्यावे. कॅन बी, कुड बी, शुड बी, वुड बी असेल तर बी हा शब्द काढून फक्त कॅन, कुड, शुड, वुड जे काही असेल ते योग्य प्रमाणे आपण या ठिकाणी वापरायचं. याप्रमाणे आपण सहाय्यकारी क्रियापदाचा वापर कसा करायचा हे अभ्यासलेलं आहे. आता आपण पॅसिव्ह व्हॉइसचे ऍक्टिव्ह व्हॉइस करत असताना वेगवेगळ्या काळानुसार उदाहरण अभ्यासू. अ केक इज मेड बाय माय मदर. या वाक्यामध्ये इज मेड हे मुख्य क्रियापद आहे. तर याचे उत्तर माय मदर मेक्स अ केक. म्हणजेच त्या ठिकाणी जो बाय नंतरचा जो शब्द आहे माय मदर तो वाक्याच्या सुरुवातीला आला. इज मेड हे क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला हे समजलेलं आहे की इज हे वर्तमान काळात येते म्हणून मेक्स हे काळानुसार बदलणारे रूप आणि केक जे वाक्याच्या सुरुवातीला होते ते वाक्याच्या शेवटी आलेलं आहे. याप्रमाणे आपण कर्ता आणि कर्म यामध्ये यांच्या जागेतील अदलाबदल केली आणि काळानुसार योग्य क्रियापद घेतलेले आहे. आता आपण दुसरे उदाहरण पाहू. अ बॉल वॉज कॉट बाय रोहित. या वाक्यामध्ये वॉज कॉट हे पास्ट टेन्स मध्ये आहे. वॉज वेअर हे पास्ट टेन्स मध्ये येतात. तर याचे उत्तर रोहित कॉट अ बॉल. रोहित जो शेवटी होता बाय नंतरचा शब्द तो आपण सुरुवातीला घेतलेला आहे. प्रत्येक वाक्यातील बाय हा शब्द काढला पाहिजे आणि अ बॉल जो वाक्याच्या सुरुवातीला होता तो वाक्याच्या शेवटी आहे. वॉज कॉट हे काळानुसार जे वर दिलेले चार्ट आहे त्या चार्टनुसार आपण वॉज असेल आणि क्रियापदाचे स्वरूप असेल तर क्रियापदाचे दुसरे रूप म्हणजेच सिंपल पास्ट टेन्स मध्ये याचा बदल करावा. त्यानंतर आपण वेगळ्या अजून एक उदाहरण पाहू. अ बॉक्स विल बी कॅरीड बाय राधिका. हे वाक्य जे आहे शाल आणि विल मुळे हे फ्युचर टेन्सचे आहे. तर याचे उत्तर राधिका विल कॅरी अ बॉक्स. याप्रमाणे वाक्यातील असणाऱ्या सब्जेक्ट्स आणि ऑब्जेक्टची जागा बदलणे आणि क्रियापदाच्या योग्य रूपानुसार जे आपण काळामध्ये बदल करणार आहोत ते चार्टनुसार करावे. अशा प्रकारे प्रत्येक पॅसिव्ह व्हॉइसचे ऍक्टिव्ह व्हॉइस आपल्याला करता येते. आता आपण अजून पुढील उदाहरण अभ्यासू. एम इज आर बीइंग किंवा वॉज युअर बीइंग वाक्यात आले असेल म्हणजे प्रेझेंट कंटिन्यू टेन्स आणि पास्ट कंटिन्यू टेन्स असेल तर त्याचा कसा प्रकारे बदल करावा. सर मँगोज आर बीइंग सोल्ड बाय गजानन. या वाक्यामध्ये एम इज आर आहे परंतु बीइंग या शब्दामुळे आपल्याला हे समजलेलं आहे की हे वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मधील आहे परंतु ते प्रेझेंट कंटिन्यू टेन्स मध्ये आहे. तर याचे उत्तर लिहित असताना बाय नंतरचा भाग हा गजानन आहे. तर बाय हा शब्द काढावा. गजानन हा शब्द सुरुवातीला घेतला. त्यानंतर इज सेलिंग मँगोज. इज सेलिंग काय येणार तर दिलेल्या वाक्यामध्ये बीइंग हा शब्द काढल्यामुळे आणि गजानन हे
एकवचनी आहे. एकवचनी करता गजानन आल्यामुळे त्यानंतर आपण इज घेतलेला आहे. सेलिंग मूळ क्रियापद सोल्डचे मूळ क्रियापद सेल आहे, त्यास आपण आयएनजी जोडलेला आहे. आणि मँगोज जे सुरुवातीला आहे वाक्याच्या, ते आपण वाक्याच्या कुठे घेतलेलं आहे, शेवटी घेतलेलं आहे. तर या प्रकारे आपण प्रेझेंट कंटिन्यू टेन्सचे पॅसिव्ह वॉइसचे ऍक्टिव्ह वॉइस करू शकतो. त्यानंतर दुसरे उदाहरण, अ सॉन्ग वॉज बीइंग सङ बाय किशोर. या वाक्यामध्ये वॉज वेअर म्हणजेच वॉज बीइंग सङ हे क्रियापद आलेलं आहे. यावरून आपल्याला हे समजते की हे पास्ट कंटिन्यू टेन्सचे वाक्य आहे. बीइंग हा शब्द काढला, बाय हा शब्द काढला, बाय नंतर येणारा किशोर जो शेवटी आहे तो कर्ता म्हणून सुरुवातीला घेतला. तर किशोर वॉज सिंगिंग अ सॉन्ग याप्रमाणे याचे उत्तर येणार. तर आपण प्रत्येक पॅसिव्ह वॉइसचे ऍक्टिव्ह वॉइस करत असताना जर प्रेझेंट कंटिन्यू टेन्स आणि पास्ट कंटिन्यू टेन्सचे वाक्य असेल तर चार्टच्या मदतीने कसे वाक्य सोडवायचे ते आपण अभ्यासले. आता आपण परफेक्ट टेन्सची उदाहरणे अभ्यासू. यामध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स आहे. यामध्ये महत्वाचे म्हणजे बीन हा शब्द काढावा. बीन या शब्दावरून आपल्याला समजते की परफेक्ट आहे. हॅव, हॅज हे प्रेझेंट परफेक्ट, हॅड पास्ट परफेक्ट आणि शॅल, विल, हॅव हे फ्युचर परफेक्ट असा काळ ओळखला जातो. आता आपण याचे उत्तर लिहित असताना तर उदाहरणाने अभ्यासू. द रेस हॅज बीन ऑन बाय यू. आता या वाक्यामध्ये हॅव हॅज आलेला आहे आणि त्यानंतर बीन या शब्दामुळे आपल्याला समजलेलं आहे की हे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. बाय नंतरचा भाग यू आहे. तर बाय हा शब्द काढून जो वाक्याच्या शेवटी यू आहे तो वाक्याच्या सुरुवातीला घेतला. यू हॅव ऑन द रेस. आता यू हा करता असल्यामुळे आपण या ठिकाणी हॅव हे सहाय्यकारी क्रियापद घेतलेलं आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचे वाक्य आहे आणि दिलेल्या सूत्रानुसार आणि या चार्टनुसार हे उत्तर आपण दिलेलं आहे. आता आपण पास्ट परफेक्ट टेन्सची उदाहरण अभ्यासू. द रिव्हर हॅड नॉट बीन क्रॉस्ड बाय अस. आता या वाक्यामध्ये हॅड आलेला आहे. नकारार्थी वाक्य जरी असेल तर उत्तरही त्याचे नकारार्थी येणार. बीन या शब्दावरून आपल्याला समजलेलं आहे की हे पास्ट परफेक्ट टेन्स मधील पॅसिव्ह वॉइसचे वाक्य आहे आणि बाय हा शब्द काढून बाय नंतर जो अस हा शब्द आलेला आहे ती द्वितीय आहे आणि त्याचे उत्तर लिहित असताना द्वितीयाची प्रथमा करावी. तर याचे उत्तर वी हॅड नॉट क्रॉस्ड द रिव्हर. म्हणजे अस जे आहे त्याची प्रथमा करून वी हे सुरुवातीला आले. हॅड नॉट बीन क्रॉस्ड वरील दिलेल्या चार्टनुसार त्याचे उत्तर हॅड नॉट क्रॉस्ड द रिव्हर जे वाक्याच्या सुरुवातीला आहे त्या वाक्याच्या शेवटी घेतलेले. आता आपण फ्युचर परफेक्ट टेन्सची उदाहरण अभ्यासू. अ टेल विल हॅव बीन टोल्ड बाय स्वाती. तर या ठिकाणी विल हॅव वरून आपल्याला समजलं आहे की हे फ्युचर परफेक्ट आहे. बीन आणि बाय या दोन शब्दामुळे हे पॅसिव्ह वॉइसचे वाक्य आहे आणि याचे उत्तर स्वाती विल हॅव टोल्ड अ टेल याप्रमाणे आपण उत्तर लिहू शकतो. तर अशा प्रकारे आपण सर्व काळातील जे आता आपण पाहिले त्याची आपण उदाहरणं अभ्यासलेली आहेत. आता आपण मॉडेल ऑक्झिलरीची उदाहरणे. द बॉल कॅन बी किक्ड बाय माय ब्रदर. तर या वाक्यामध्ये कॅन हे मॉडेल ऑक्झिलरी आहे आणि बाय हा शब्दावरून आपल्याला हे समजले की हे पॅसिव्ह वॉइसचे वाक्य आहे. तर बाय हा शब्द काढावा. तर याचे उत्तर माय मदर कॅन किक द बॉल. जो वाक्याच्या शेवटी येणारा माय ब्रदर हा शब्द आहे तो सुरुवातीला घेतला. कॅन मॉडेल जो आहे तो आहे असं घेतलेला आहे. बी हा शब्द काढावा. किक हे शब्द क्रियापदाचे मूळ रूप घ्यावे. द बॉल जो वाक्याच्या सुरुवातीला आहे ते वाक्याच्या शेवटी येणार. त्यानंतर यू शुड बी इन्फॉर्म्ड बाय मी. मी या ठिकाणी द्वितीय आहे तर त्याचे उत्तर लिहित असताना आय शुड इन्फॉर्म यू याप्रमाणे यामध्ये बदल करावा. अ हॉरिबल पिक्चर मे नॉट बी सीन बाय हर. आता या वाक्यामध्ये मे नॉट बी सीन हे नकारार्थी वाक्य आहे. जर याची उत्तर ही नकारार्थी येणार. बाय नंतर येणारा जो शब्द आहे हर ही द्वितीय आहे. त्याचे जेव्हा उत्तर करायचे असेल तेव्हा हरची प्रथमा शी येणार. तर याप्रमाणे जे उत्तर शी मे नॉट सी अ हॉरिबल पिक्चर याप्रमाणे याचे उत्तर येणार. तर या पद्धतीने आपण काळानुसार आणि मॉडेल ऑक्झिलरीनुसार पॅसिव्ह वॉइसचे ऍक्टिव्ह वॉइस कशा प्रकारे करायचे ते आपण अभ्यासलेलं आहे. कोणतेही कितीही मोठे आणि कसलेही वाक्य आले तर दिलेल्या सूत्रानुसार आणि चार्टच्या मदतीने करेक्ट उदाहरण सोडवू शकतो. आता आपण अजून वेगळी उदाहरण पाहू. म्हणजेच निगेटिव्ह सेंटेन्सचे वाक्य असेल तर उत्तर कशा प्रकारे लिहिले पाहिजे. जर दिलेल्या वाक्यामध्ये जर
एम इज आर नॉट आणि पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचे स्वरूप असेल तर त्याचे उत्तर लिहित असताना डू नॉट किंवा डोंट, डज नॉट किंवा डझंट आणि त्यानंतर क्रियापदाचे मूळ रूप किंवा क्रियापदाचे पहिले रूप घ्यावे. म्हणजे थोडक्यात सिंपल प्रेझेंट टेन्स मधील नकारार्थी वाक्य असेल तर त्याचे उत्तर लिहित असताना ऍक्टिव्ह वॉइस मध्ये डू नॉट किंवा डज नॉट वापरावे. आणि जर समजा दिलेले वाक्य पास्ट टेन्स मध्ये असेल वॉज, वेअर, नॉट, पास्ट पार्टिसिपल किंवा क्रियापदाचे स्वरूप म्हणजेच याप्रमाणे वाक्य असेल, वॉज वेअर आलेलं आहे, त्यानंतर नॉट आलेलं आहे, त्यानंतर पास्ट पार्टिसिपल आले असेल क्रियापद स्वरूप, तर त्याचे उत्तर लिहित असताना ते सिंपल पास्ट टेन्स मधील नकारार्थी वाक्य केले पाहिजे. तर ते डिड नॉट या डिडंट त्यानंतर क्रियापदाचे मूळ रूप किंवा क्रियापदाचे पहिले रूप याप्रमाणे पॅसिव्ह वॉइस मधील वाक्य याप्रमाणे असेल नकारार्थी एम इज आर नॉट आणि वॉज वेअर नॉट तर त्याचे उत्तर पॅसिव्ह वॉइस मध्ये करत असताना नकारार्थी सिंपल प्रेझेंट टेन्स आणि नकारार्थी सिंपल पास्ट टेन्स मध्ये करावे. याची आपण उदाहरणे अभ्यासू. आय एम नॉट हेल्प्ड बाय माय फ्रेंड्स. या वाक्यामध्ये एम नॉट हेल्प्ड हे नकारार्थी वाक्य आहे. हे सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं वाक्य आहे आणि वाक्याच्या शेवटी येणारे बाय नंतरचा शब्द माय फ्रेंड्स आहे तो वाक्याच्या सुरुवातीला येणार. माय फ्रेंड्स डू नॉट किंवा डोंट हेल्प मी याप्रमाणे याचे उत्तर लिहावे कारण की वर दिलेले चार्ट आपल्याला याचे उत्तर क्लिअर समजून सांगू शकते. दुसरे उदाहरण पाहू. अ मोबाईल वॉज नॉट डॅमेज्ड बाय राजू. वॉज नॉट डॅमेज्ड या नकारार्थी क्रियापदावरून आपल्याला हे समजते की हे वाक्य जे आहे ते पॅसिव्ह वॉइस मधील सिंपल पास्ट टेन्स आहे. तर याची ऍक्टिव्ह वॉइस करत असताना सिंपल पास्ट टेन्स करत असताना तर राजू जो वाक्याच्या शेवटी आहे बाय हा शब्द काढून जो राजू शेवटी आहे तो वाक्याच्या सुरुवातीला घ्यावा. राजू डिड नॉट किंवा डिडंट डॅमेज मोबाईल याप्रमाणे दिलेले वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स मध्ये नकारार्थी असेल तर ते ऍक्टिव्ह वॉइस करत असताना डू नॉट किंवा डज नॉट वापरून किंवा डिड नॉट वापरून योग्य प्रकारे काळाचे रूप वापरून त्यामध्ये बदल करावे हे आता आपण अभ्यासलेले आहे. काही वाक्यामध्ये बाय हा शब्द नसतो आणि त्यानंतर येणारे सब्जेक्ट नाउन किंवा प्रोनाउन हेही नसतात. तेव्हा पॅसिव्ह वॉइसचे ऍक्टिव्ह वॉइस करत असताना आपणाला दे, इट किंवा समवन यापैकी एक वाक्याच्या अर्थानुसार घ्यावे लागते. तर याची आपण काही उदाहरण पाहू. आता हे पहा. द विंडो इज ब्रोकन. आता द विंडो इज ब्रोकन हे काळानुसार वाक्य नाही आहे. यामध्ये बाय हा शब्द नाही. काळाच्या नियमानुसार वाक्य नाही परंतु हे सिंपल प्रेझेंट टेन्सचे वाक्य आहे. तर हे इज या शब्दावरून आपल्याला समजते आणि ह्यानंतर बाय हा शब्द नाही. मग हे वाक्य पॅसिव्ह वॉइसचे आहे. हे ऍक्टिव्ह वॉइस करत असताना याचे उत्तर दे ब्रेक द विंडो याप्रमाणे येणार. दे हे आपण या ठिकाणी एक सब्जेक्ट म्हणून वापरलेलं आहे. द शी वॉज इन्सल्टेड या ठिकाणी याचे उत्तर समवन इन्सल्टेड हर. आता ह्या वॉज या शब्दावरून आपल्याला समजलं की सिंपल पास्ट टेन्सचे वाक्य आहे. तर याप्रमाणे आपण पॅसिव्ह वॉइस मध्ये बाय हा शब्द नसेल किंवा बाय नंतर येणारा सब्जेक्ट जरी नसेल तरीही आपण उत्तर लिहू शकतो. आता आपण वेगळी उदाहरण पाहू. चेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस फ्रॉम पॅसिव्ह वॉइस टू ऍक्टिव्ह वॉइस. मिल्क विल बी ड्रंक बाय अ बेबी. आता हे सिंपल फ्युचर टेन्सचे वाक्य आहे. हे विल बी वरून आपल्याला समजलेलं आहे. बाय नंतर येणारा शब्द हा बेबी आहे. जो बाय नंतर येणारा शब्द जो बेबी आहे तो वाक्याच्या आपण सुरुवातीला घेऊ. अ बेबी विल ड्रिंक अ मिल्क आणि जो मिल्क जो सुरुवातीला आहे तो वाक्याच्या शेवटी. बाय हा शब्द आपण काढलेला आहे. शी वॉज प्रेज्ड बाय द क्लास टीचर. द क्लास टीचर तो वाक्याच्या शेवटी आहे तो वाक्याच्या सुरुवातीला. द क्लास टीचर प्रेज्ड हर. आता या ठिकाणी हर हा शब्द का घेतला. सुरुवातीला येणारा सब्जेक्ट जो शी आहे त्याच्यावर कर्म म्हणून येते तेव्हा ती प्रथमाचे द्वितीय होते. तर ह्याप्रमाणे आपण उदाहरण सोडले. वी आर वेलकम्ड बाय द मॅनेजर. याचे उत्तर द मॅनेजर वेलकम्स अस. उर्दू लेसन इज बीइंग टॉट बाय मिस्टर गुलजार. मिस्टर गुलजार इज टीचिंग उर्दू लेसन. आता या वाक्यामध्ये बीइंग या शब्दावरून आपल्याला समजले आहे की प्रेझेंट कंटिन्यू टेन्सचे वाक्य इज बीइंग मुळे. तर याची उत्तर लिहित असताना आपण मिस्टर गुलजार सुरुवातीला येणार आणि इज टीचिंग मूळ क्रियापदास आम्ही काय लिहिलेलं आहे आयएनजी जोडलेला आहे. त्यानंतर दुसरी उदाहरण पाहू. द ट्रीज हॅव बीन प्लांटेड बाय द विलेजर्स. या वाक्यामध्ये हॅव बीन आल्यामुळे हे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचे वाक्य आहे
आणि बाय नंतर येणारा शब्द द विलेजर्स आहे, ते आपण सुरुवातीला घेऊ आणि उत्तर लिहू. द विलेजर्स हॅव प्लांटेड द ट्रीज. याप्रमाणे आपण याचे उत्तर लिहू शकतो. एक्सरसाइज, या ठिकाणी आपण काही उदाहरण दिलेले की जे आपण वाचन करून स्क्रीनशॉट घेऊन आपण ती उदाहरणं या ठिकाणी सोडवू शकतो. चेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस फ्रॉम पॅसिव्ह वॉइस टू ऍक्टिव्ह वॉइस. याप्रमाणे याची उदाहरणे आहेत. द विंग्स ऑफ फायर इज रिटन बाय कलाम. होमवर्क वॉज बीइंग completed on time by all students. The door had been closed by them. Those trees should not be cut by you. Examples will have been given us by English teacher. यासारखी उदाहरण तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन तुमच्या वहीमध्ये सोडवा, जेणेकरून दिलेल्या सूत्रांचा वापर आणि चार्टचा परफेक्ट वापर होईल आणि ते तुम्हाला स्मरणात चांगल्या प्रमाणाने राहील आणि उदाहरण तुम्ही योग्य प्रकारे सोडवू शकता. या ठिकाणी अजून आपण वेगवेगळी उदाहरण दिलेली आहेत, तर तुम्ही ह्या उदाहरणाचा स्क्रीनशॉट घ्या आणि सर्व उदाहरणं वहीमध्ये सोडवा. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि आपण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपणाला पॅसिव्ह वॉइसचे ऍक्टिव्ह वॉइस कशा प्रकारे करावे हे चांगल्या प्रकारे समजले असेल याची मी अपेक्षा करतो आणि खात्री आहे की तुम्हाला हे समजले असेल. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. थँक यू वन्स अगेन.